एक अशी मार्केटिंग टेक्निक जी आपल्याला रोज मॅनिप्युलेट करते, पण पुढच्या एका मिनिटात जाणून घेऊ की तीच आपल्या फायद्यासाठी कशी वापरता येईल. कधी ऑब्झर्व केलं का, मेट्रो सिटीचं सोडा पण तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असं वेगवेगळ्या ठिकाणी दुकानं असण्यापेक्षा एकाच ठिकाणी एका गल्लीमध्ये सगळी मोठमोठी सोनाराची दुकानं असतात. बऱ्याच ठिकाणी सोनार गल्लीच नाव असतं. हे सगळं बघून कधी मनात प्रश्न आलाच असेल की जर प्रोडक्ट सेमच विकायचं आहे तर एकाच ठिकाणी येऊन एकमेकांची कॉम्पिटिशन का वाढवायची. त्याच्या पाठीमागं एक कन्झ्युमर सायकॉलॉजीचा कन्सेप्ट आहे. इमॅजिन की मला शूज घ्यायची इच्छा झाली आणि एकच दुकान आहे. मी त्या दुकानातले बरेच शूज बघितले पण त्यातला एक पण पसंत नाही पडला. आता माझ्या मनात दोन प्रश्न आले, एकतर जे आहे त्यातलं काहीतरी घ्यायचं, नाहीतर मग घ्यायचंच नाही. आणि ऑफकोर्स माझा कल काही न घेण्याकडेच जातो. नाव इमॅजिन की त्याच दुकानाच्या आसपास अजून 10 दुकानं आहेत. जर मला त्या दुकानातलं नाही पसंत पडलं तर ऑफकोर्स मी आणखी 4 दुकानं बघणार. आणि आता एवढं सगळं बघितलं की सबकॉन्शियसली आपला माइंडसेट चेंज व्हायला लागतो. आधी जो डायलेमा होता की घेऊ का नको, तो चेंज होतो कोणतं घेऊ याच्यामध्ये. अँड इन मोस्ट ऑफ द केसेस वी एंड अप बाईंग समथिंग, इव्हेंच्युअली इन्क्रीजिंग द सेल ऑफ ॲटलिस्ट वन शॉप इन दॅट एरिया. हां, तर मग आता हे आपल्या चांगल्यासाठी कसं वापरायचं. समजा मी ठरवलं की रात्री झोपायच्या आधी मी 10 पेज तरी वाचणारच. पुस्तक थोडंसं जड जायला लागलं की मनात प्रश्न येतो, वाचू का नको. म्हणून मग मी एकाच्या ऐवजी 4 पुस्तकं ठेवतो. ते पुस्तक वाचू का नको यावरून माइंडसेट आपोआप शिफ्ट होतो की आज कोणतं पुस्तक वाचू. मी मोकळ्या वेळात जसं मनात येईल तसं लिहित बसतो. एका वेळी पॅरलली 7-8 स्क्रिप्टवर काम चालू असतं. सो इन्स्टेड ऑफ काम करू की डूम स्क्रोलिंग करत बसू, याच्यावरून माइंडसेट आपोआप शिफ्ट होतो की आज कोणत्या स्क्रिप्टवर काम करू. माझ्या बाबतीत हे बऱ्याच वेळा काम करते. ट्राय इट अँड लेट मी नो.